नमस्कार. नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच आपलं NPS यामध्ये काही खूप मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत आणि हे बदल थेट तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या रिटायरमेंट प्लॅनिंगवर परिणाम करणार आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या बदलांमुळे आपल्या हातात जास्त कंट्रोल आणि लवचिकता येणार आहे. चला तर मग हे नवीन नियम नेमके काय आहेत ते सविस्तरपणे समजून घेऊया. रिटायरमेंटची प्लॅनिंग करताना आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न असतो नाही का? जास्त परतावा मिळवण्यासाठी बाजारावर अवलंबून असलेल्या गुंतवणुकीत पैसे टाकायचे की कमी परतावा मिळाला तरी चालेल पण सरकारी हमी असलेली सुरक्षित गुंतवणूक निवडायची? हाच तो ग्रोथ विरुद्ध सुरक्षेचा पेच आहे जो अनेक जण त्यांच्या करिअरच्या मध्यात अनुभवतात. आत्तापर्यंत बघा, NPS बद्दल एक सामान्य मत होतं की यात चांगला परतावा मिळण्याची क्षमता नक्कीच आहे, पण पैसे काढण्याचे नियम इतके कडक होते की अनेकांना आपले पैसे 60 वर्षांपर्यंत पूर्णपणे लॉक झाल्यासारखे वाटायचे आणि त्यामुळेच बरेच जण या पर्यायाकडे वळायला थोडेसे कचरत होते. तर मग या समस्येवर उपाय काय? तोच उपाय 2026च्या नवीन नियमांमध्ये दडला आहे. हे बदल तुमच्या निवृत्ती निधीसाठी खरंच एक मोठी क्रांती ठरू शकतात. यामुळे तुम्हाला अधिक स्वातंत्र्य आणि लवचिकता मिळणार आहे. आणि हा आहे तो सगळ्यात मोठा बदल. नवीन नियमांनुसार आता खासगी क्षेत्रात काम करणारे आणि जे स्वयंरोजगारीत आहेत ते लोक त्यांच्या NPS कॉर्पसमधून तब्बल 80% रक्कम एकरकमी काढू शकतील. याचा सरळ अर्थ काय? तर तुमच्या निवृत्तीच्या वेळी तुमच्या हातात जास्त कॅश असेल. आता हे नवीन नियम तुमच्या रिटायरमेंट कॉर्पसच्या आकारावर अवलंबून आहेत. म्हणजे तुम्ही किती पैसे काढू शकता हे तुमच्या एकूण जमा झालेल्या निधीनुसार ठरतं. चला तर मग हे नक्की कसं काम करतं तेच पाहूया. सगळ्यात आधी ज्यांचा रिटायरमेंट कॉर्पस 8 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांच्यासाठी तर नियम खूपच सोपे झाले आहेत. त्यांना पैसे काढण्याबाबत आता पूर्ण लवचिकता देण्यात आली आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. ज्यांचा रिटायरमेंट फंड लहान आहे त्यांना आता 60व्या वर्षी पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते संपूर्णच्या संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढू शकतात. त्यांना पेन्शनसाठी कोणतीही ॲन्युटी योजना खरेदी करण्याची आता सक्ती नाही. आता पुढचा टप्पा बघूया. ज्यांचा कॉर्पस 8 लाख ते 12 लाख रुपयांच्या मध्ये आहे त्यांच्यासाठी काय नियम आहेत. इथे थोडी वेगळी रचना आहे. या स्लॅबमध्ये काय आहे तर तुम्हाला एकरकमी रकमेसोबतच नियमित उत्पन्नाचा पर्यायही दिला जातो. तुम्ही 6 लाख रुपये एकरकमी काढू शकता आणि उरलेल्या रकमेतून तुम्ही एकतर पेन्शनसाठी ॲन्युइटी खरेदी करू शकता किंवा सिस्टमॅटिक विड्रॉल म्हणजे SUR चा पर्याय निवडू शकता. SUR म्हणजे काय? तर तुम्ही उरलेली रक्कम एका ठरलेल्या कालावधीसाठी दर महिन्याला किंवा तिमाहीत काढू शकता. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. ज्यांचा कॉर्पस 12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी तो क्रांतिकारी 80% नियम पूर्णपणे लागू होतो जो ह्या सगळ्या बदलांचा केंद्रबिंदू आहे. तर हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे. पूर्वी जो 60-40चा नियम होता म्हणजे 60% रक्कम काढा आणि 40% ॲन्युइटीमध्ये टाका, त्याऐवजी आता 80-20चा नियम आला आहे. याचा अर्थ निवृत्त होताना तुमच्या हातात खूप जास्त रोख रक्कम येणार आहे आणि पेन्शनसाठी फक्त 20% रक्कम गुंतवणं बंधनकारक असेल. बरं, NPSमध्ये एवढे मोठे बदल झाले आहेत तर आता त्याची तुलना पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPFशी कशी होते? खास करून जे लोक आपल्या करिअरच्या मध्यावर आहे त्यांच्यासाठी कोणता पर्याय जास्त चांगला आहे? चला बघूया. इथे मूळ निवड 2 वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये आहे. एकीकडे NPS आहे जे तुम्हाला बाजारातील तेजीचा फायदा देत जास्त परताव्याची संधी देतं. तर दुसरीकडे आहे PPF जे तुम्हाला सरकारी हमीसह एक स्थिर आणि निश्चित परतावा देतं. तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे यावरच तुमचा निर्णय अवलंबून असेल. ही सारणी बघा. यातून दोन्ही योजनांमधले महत्त्वाचे फरक अगदी स्पष्ट होतात. परतावा, जोखीम, टॅक्स बेनिफिट्स आणि निवृत्तीच्या वेळी पैसे काढण्याचे नियम. या सगळ्या मुद्द्यांवरून तुम्ही ठरवू शकता की तुमच्या फायनान्शियल गोलसाठी कोणती योजना जास्त योग्य आहे. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण आता येऊया प्रॅक्टिकल गोष्टींकडे. म्हणजे पैसे काढण्याची प्रक्रिया नक्की कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं टॅक्सचं काय? हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. चांगली गोष्ट ही आहे की ही प्रक्रिया आता खूपच सोपी आणि पूर्णपणे डिजिटल झाली आहे. तुम्ही तुमच्या CRA पोर्टलवर लॉग इन करून काही सोप्या पायऱ्यांमध्येच पैसे काढण्याची रिक्वेस्ट टाकू शकता. सगळं काही ऑनलाईन आहे, त्यामुळे कागदपत्रांची दगदग नाही. आता तो प्रश्न ज्याची आपण सगळेच वाट पाहत होतो. PFRDA तुम्हाला 80% रक्कम काढण्याची परवानगी देतं, पण काय ही पूर्णच्या पूर्ण रक्कम टॅक्स फ्री आहे? हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. चला यावर लक्ष देऊया. तर याचं उत्तर आहे नाही.
आणि इथेच एक छोटासा पेच आहे जो तुमच्या आर्थिक नियोजनावर थेट परिणाम करू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, पेन्शन नियामक संस्था PFRDA तुम्हाला 80% रक्कम काढू देते, पण किती रकमेवर टॅक्स लागणार नाही हे आयकर कायदा ठरवतो, PRFDA नाही. आणि सध्याच्या आयकर कायद्यानुसार फक्त 60% रकमेलाच कर सवलत आहे. याचा अर्थ काय? तर तुम्ही काढलेल्या अतिरिक्त 20% रकमेवर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कर लागू होईल. तर मुद्दा असा आहे की 2026च्या नियमांनी NPSचं स्वरूप पूर्णपणे बदलून टाकलं आहे. आता निर्णय घेण्याची अधिक शक्ती ही ग्राहकाच्या म्हणजे आपल्या हातात आली आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या पैशांचं नियोजन करू शकता. चला, या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया. पहिलं, NPS आता तुम्हाला जास्त कंट्रोल देतं. दुसरं, NPS आणि PPF मध्ये निवड करताना तुम्हाला ग्रोथ आणि सुरक्षितता यातला एक मार्ग निवडावा लागेल. तिसरं, 80% काढण्याचा नियम उत्तम आहे, पण टॅक्सचं गणित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि चौथं, तुम्ही 85 वर्षांपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवू शकता. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जेव्हा तुमच्या हातात तुमच्या निवृत्ती निधीवर इतकं जास्त नियंत्रण येतं, तेव्हा तुम्ही आजच्या गरजांसाठी असलेली लवचिकता आणि उद्याच्या सुरक्षेसाठी लागणारी शिस्त ह्यात योग्य संतुलन कसं साधणार, यावर विचार नक्की करा.